सावंतवाडी तालुक्यातील माझगाव येथील जमिनीच्या नकाशांबाबत निर्माण झालेल्या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतप्त झाले आहेत। याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने आज माझगाव ग्रामस्थ तहसीलदार कार्यालय येथे उपोषणास बसले आहेत। यावेळी पंचायत समिती सदस्य जितू गावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, चंद्रकांत कासार, संजय कांसे, संतोष वेजरे, ज्ञानेश्वर सावंत, माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यासह माझगावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत। अनेक वर्षांपासून शेतकरी शेती व अन्य शेतीपूरक व्यवसाय करत आहेत। नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, वन्य प्राण्यांचा उपद्रव आदी कारणांमुळे नुकसान झाल्यानंतर शासनाकडून विविध योजनांद्वारे मदत व नुकसान भरपाई जाहीर केली जाते। मात्र नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या नकाशांच्या नोंदी अपूर्ण आणि जीर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडचणी येत आहेत। प्रस्ताव सादर करताना आवश्यक नकाशे उपलब्ध नसल्याचे कारण देऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात अडथळे येत आहेत। याबाबत तातडीने हा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी उपोषणकर्त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट घेत समस्या जाणून घेतल्या। नाना धोंड, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, सावंतवाडी। त्याने 35 वर्षाचा धडा गिरवलेला आहे। आम्ही आज त्यांना सांगितलेलं आहे, आम्हाला आज ठोस तुम्ही निर्णय दिल्याशिवाय माझ्या गावचं हे उपोषण उठणार नाही आणि दुपारनंतर हे उग्र रूप धारण करणार, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा। आम्ही त्यांना सर्व सांगितलेलं आहे। माझ्याकडे आणि काही पर्याय नाही, तेच त्यांना माहीत नाही। हो, कोणाच्याही जमिनी कोणाला विकल्या आम्ही नकाशे तयार करू माझगावात। हो, गरीब शेतकरी मेलाय, आता आत्महत्या करणार एवढेच शिल्लक राहिले साहेब। आम्ही फक्त ना आम्ही मतदान करतोय, बाकी काय नाही। आणि आम्ही त्याला दोषी आहोत, आम्ही मान्य करतोय। आम्ही एवढे दिवस गप्प राहिलो, या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला, आज देतील उद्या येतील, असं नाही। आज आम्ही या 25/6/2026 रोजी या ठिकाणी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत। कारण माझ्या गावचं जे महसूल रेकॉर्ड आहे, माझ्या गावची जे नकाशे आहेत शेतकऱ्यांचे, हे आज जवळजवळ 35-40 वर्ष जीर्ण झाल्याचा पाठपुरावा भूमी अभिलेखकडनं केला जातो। त्यामुळे आमचे शेतकरी एवढे त्रस्त झालेले आहेत की सर्व ज्या योजना आहेत किंवा त्यांच्या जमिनीचं रेकॉर्ड आहे ते उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान आजपर्यंत होत आहे। या संदर्भात आम्ही गेले 35 वर्ष आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांनी भूमी अभिलेखकडे लेखी आणि तोंडी सुद्धा लेखी अर्ज केलेले आहेत की आमचं जे रेकॉर्ड आहे ते तुम्ही पूर्ववत करा आणि आमच्या गावाला न्याय द्या म्हणून। परंतु आज मितीपर्यंत त्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही। त्यांच्या विविध समाधान योजना असेल किंवा त्यांच्या तहसीलदार साहेबांकडची भेट असेल किंवा ग्रामस्थांचं निवेदन देण्याचा वेळ असेल, त्यावेळी पण आम्ही त्यांना सांगितलंय की आम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय। कारण सावंतवाडीपासून अवघ्या 1 किलोमीटर म्हणजे ही सीमा आणि सावंतवाडी सीमा ही एकच आहे। या ठिकाणी सावंतवाडीचे रेकॉर्ड शहराचे मिळत आहेत, परंतु माझ्या माझगावचे नकाशे मिळत नाहीत। आणि माझं माझगाव जरी शहराच्या बाजूला असलं तरी ग्रामीण भाग आहेत, जवळजवळ 80% लोक हे त्या ठिकाणी शेतकरी आहेत। आणि आज शेतकऱ्यांचे व्यथा काय आहेत हे तुम्हाला पत्रकार बंधू तुम्हाला माहीत आहे। आम्ही या साहेबांना काय सांगितलंय की तुम्ही आजचा विषय नाही, हा 35 वर्षाचा विषय आहे। 35 वर्षापासून तुम्ही काय कारवाई केली त्याचं आम्हाला उत्तर द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला माहीत आहे सगळं ऑनलाईन रेकॉर्ड झालेलं आहे शासनाचं। तुम्हाला वैयक्तिक लाभ असू दे, तुम्हाला घरकुल असू दे, वैयक्तिक लाभ सिंचन असू दे, फॉरेस्टचा आहे, वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्याचं नुकसान झाले असेल तर त्याच्यापासून मिळणारा मोबदला असू दे, हे जिओ टॅगिंग शिवाय किंवा तुमच्या नकाशाशिवाय त्याला कोणताही लाभ मिळत नाहीत। आज आमचे सन्माननीय पालकमंत्री नितेशजी साहेब सुद्धा आमच्या शेतकऱ्यांसाठी तळमळत आहेत। त्याचप्रमाणे आमदार निलेशजी राणे साहेब, आज तुम्हाला माहीत आहे पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तिथे मांडलेला आहे की फॉरेस्टमधनं तुम्हाला माहीत आहे की वन्य प्राण्यांचा एवढा प्रादुर्भाव होतोय किंवा आम्हाला फॉरेस्टमधने रस्ता जाण्यासाठी पारंपरिक सुद्धा मार्ग आम्हाला फॉरेस्ट खातं देत नाही, असे आमचे विषय आहेत ते आज त्यांनी अधिवेशनात मांडलेले आहेत। आमच्या शेतकऱ्यांसाठी तिथे तळमळत आहेत। परंतु आमच्या जिल्ह्यात जे आलेले आहेत अधिकारी, हे क्लास 1 अधिकारी, यांना त्यांचं गांभीर्य नाही। आमच्या शेतकऱ्यांची जी कळकळ आहे ती त्यांना नाही। मी तुमच्या या माध्यमाद्वारे आमच्या या नेत्यांना, सन्माननीय आमचे दादा नारायणजी राणे साहेब, जे आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिल्पकार आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य अवघं या आमच्या लोकांसाठी वाहिलेलं आहे आणि आज त्यांचे पुत्र आज आमच्या गावांसाठी, आपल्या ग्रामीण भागांसाठी तळमळत आहेत, त्यांना या माध्यमाद्वारे सांगतोय की साहेब की तुम्ही या ठिकाणी खालच्या लेवलवर लक्ष द्या। शेतकरी आज इथे मरतोय, फक्त एवढंच राहिलंय की घाटावर फास घेतायत, कोकणात फक्त
तकली दाबून झोपतायत. आता मी तुम्हाला काय सांगतोय साहेबांना की तुम्ही जे हे काय करताय आमच्यासाठी, ते हे जे अधिकारी आलेत ते माजलेले अधिकारी आहेत, त्यांच्यावर जरा लक्ष द्या. वाळू बंद आहे, चिरा बंद आहे, इंदिरा आवासची घरं कशी बांधणार, रमाईची घरं कशी बांधणार, तुम्ही निधी देऊन काय उपयोग आहे? आज मला सांगा, वन्य प्राणी खातायत, सगळं नुकसान करतायत, सौरकुंपण झाले आहेत, मेंटेनन्सला पैसे नाहीत फॉरेस्टकडे, डीपीडीसी त्याचं तुम्ही नियोजन करा साहेब. ह्या ज्या समस्या आहेत ना याच्याकडे साहेब लक्ष द्या. आमचे तुम्ही आधारस्तंभ आहेत. मी सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना पण याद्वारे सांगू इच्छितोय की तुम्ही आमच्या जिल्ह्याचा खूप विकास केलाय, पण ही जी उपजीविका आहे शेतकऱ्यांची याच्याकडे लक्ष द्या. आम्ही खरंच तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. हे कुठलेही पक्षीय आंदोलन नाही आहे, हे माझ्या गावाचं आहे. हे सगळे जे बसलेले आहेत ग्रामस्थ, हे शेतकरी, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही आहे. परंतु जर तुम्हाला खरंच जर कोकण वासियांसाठी काय करायचं आहे, दादांनी आतापर्यंत जे आपलं व्रत चालवलेलं आहे हे जर तुम्हाला चालवायचं असेल तर या समस्यांकडे लक्ष द्या. वाळू पहिली चालू करा, दगड चालू करा, ते लिगली करा, परंतु जी घरं आहेत आम्हाला मंजूर झाली आहेत ती, आणि नकाशे करा. कारण जिओ टॅगिंग नाही तर आमची ते समाधान होणार नाही. आणि नकाशाचं रेकॉर्ड आजपर्यंत त्यांनी दिरंगाई केली आहे. अशा या कर्तव्यात कसूर केले या अधिकाऱ्यांवर पहिल्यांदा कारवाई निलंबनाची करा, अशी आमची ठोस मागणी आहे. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.